दोन किनारे अंतिम भाग. अब्जाधीश अद्वैतचा गळून पडलेला अहंकार आणि पुण्याच्या सुसंस्कृत वाड्यात वाढलेल्या मधुराच्या प्रेमाची संथ पाऊलवाट. कथेच्या गेल्या भागात आपण पाहिले की सासू सासरे 10 दिवसांसाठी दिल्लीला निघून जातात आणि त्या विस्तीर्ण अलिशान फ्लॅटमध्ये अद्वैत आणि मधुरा दोघेच उरतात. याच शांततेत अद्वैत मधुराच्या बाबांच्या स्वाभिमानाचा मान राखण्यासाठी थेट पुण्यातून एक अत्यंत देखणी राजेशाही जांभळी पैठणी साडी आणि पारंपरिक कोल्हापुरी साज मागून मधुराला सर्वात मोठे सरप्राईज देतो. एवढेच नाही तर आजपर्यंत सोफ्यावर झोपणाऱ्या मधुराला तो स्वतः हक्काने बेडवर झोपायला बोलवतो. त्या रात्री एकाच बेडवर एकमेकांचा हात हातात धरून त्यांच्या मनातील अंतराचे 2 किनारे केव्हाच पुसले गेले होते. पण नात्याची ही हळूवार सुरुवात आता जगासमोर कशी येणार? आता या कथेच्या अंतिम भागात अद्वैतने आणलेली तीच शाही पैठणी नेसून जेव्हा मधुरा अद्वैतच्या सर्वात मोठ्या इंटरनॅशनल बिझनेस मीटिंगमध्ये पाऊल ठेवेल तेव्हा तिचा तो राजेशाही लूक पाहून अद्वैतसह संपूर्ण हॉल कसा थक्क होणार आहे. एकेकाळी मधुराला पत्नी म्हणून ओळख करून द्यायला नकार देणारा अब्जाधीश अद्वैत आज भरल्या हॉलमध्ये सर्वांसमोर तिच्याबद्दलच्या प्रेमाची पहिली जाहीर कबुली कशी देणार? आणि मीटिंग संपून जेव्हा हे जोडपे घरी परतेल तेव्हा अचानक समोर आलेल्या आईबाबांच्या कोणत्या मोठ्या गुपिताचा उलगडा होणार आहे? चला पाहूया या मालिकेचा सर्वात गोड आणि हृदयस्पर्शी अंतिम भाग. 2 किनारे अंतिम भाग. ती रात्र अद्वैत आणि मधुराच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान रात्र ठरली होती. एकाच बेडवर एकमेकांचा हात हातात घेऊन अंतराचे सगळे जुने किनारे पुसून ते आता एका नव्या प्रवाहात एकत्र आले होते. सकाळी जेव्हा मधुराला जाग आली तेव्हा तिने पाहिले की तिचा हात अजूनही अद्वैतच्या मजबूत हाताच्या मुठीत घट्ट आवळलेला होता. अद्वैत अजूनही संथपणे झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीचा तो घमेंडी किंवा कोरडा भाव नव्हता, तर एक निरागस शांतता होती. मधुराने अत्यंत हळुवारपणे स्वतःचा हात सोडवून घेतला, जेणेकरून अद्वैतची झोप मोडणार नाही. दुपार सरत आली आणि संध्याकाळच्या त्या महत्त्वाच्या बिझनेस डिनर मीटिंगची वेळ जवळ आली. अद्वैतने स्वतःहून ऑफिसला फोन करून सांगून दिले होते की आज तो आणि त्याची पत्नी मधुरा दोघेही एकत्र मीटिंगला येणार आहेत. संध्याकाळी 5:30 वाजता अद्वैतने स्वतःचे आवरले. तो गडद निळ्या रंगाच्या डिझायनर सूटमध्ये अत्यंत देखणा आणि रुबाबदार दिसत होता. पण त्याचे लक्ष स्वतःकडे नव्हते. तो खोलीच्या दारापाशी उभा राहून मधुराची वाट पाहत होता. काही वेळाने मधुरा खोलीबाहेर आली आणि अद्वैतच्या हृदयाचा ठोका चुकला. मधुराने अद्वैतने थेट पुण्यातून मागवलेली ती राजेशाही सोन्याच्या जरीच्या काठाची जांभळी पैठणी साडी नेसली होती. केसांचा सुंदर आंबाडा बांधून त्यावर मोगऱ्याचा पांढरा शुभ्र सुवासी गजरा माळला होता. कपाळावरची ती छोटी चंद्रकोर आणि गळ्यात अद्वैतने आणलेला तो पारंपरिक कोल्हापुरी साज आणि सोन्याची नथ चमकत होती. ती साडी मधुराच्या अंगावर इतकी खुलून दिसत होती की अद्वैत तिचे सौंदर्य पाहत पूर्णपणे थिजून गेला. तो नकळत तिच्या जवळ आला. दोघांमध्ये आता कोणताच संकोच नव्हता. अद्वैतने मधुराच्या दोन्ही खांद्यांवर आपले हात ठेवले. मधुराने लाजून आपली नजर खाली वळवली. तू खूप सुंदर दिसतेस मधुरा. आजपर्यंत मी अनेक मॉडेल्स आणि हाय क्लास मुली पाहिल्या आहेत, पण या पैठणी साडीत जो क्लास आणि जी प्रतिष्ठा आहे ती जगातल्या कोणत्याही महागड्या वेस्टर्न कपड्यात नाही. अद्वैतने अत्यंत हळूवार स्वरात तिच्या कानापाशी म्हटले. त्याच्या श्वासांची ऊब मधुराच्या गालावर जाणवली. तिच्या गालावर लाजेची लाली पसरली. अद्वैतने हळूच खाली वाकून मधुराच्या कपाळावरील चंद्रकोरीच्या अगदी वर आपल्या ओठांचा एक मऊ आणि प्रेमळ स्पर्श केला. मधुराच्या शरीरातून एक अनाम लहरी धावून गेली. तिने अद्वैतच्या छातीवर आपले दोन्ही हात ठेवले. अद्वैतने तिचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत घेतला आणि म्हणाला, आज संपूर्ण जगाला समजेल की अब्जाधीश अद्वैतची पत्नी नक्की कोण आहे. दोघेही खाली आले. अद्वैतने स्वतः मधुरासाठी गाडीचा दरवाजा उघडला. मधुरा गाडीच्या पुढच्या सीटवर बसली आणि अद्वैत ड्रायव्हिंग सीटवर बसला.
गाडी नरिमन पॉईंटच्या स्कायस्क्रॅपरच्या बाहेर पडून मुंबईच्या रस्त्यांवर धावू लागली. अद्वैत गाडी चालवत होता, पण त्याचे लक्ष रस्त्यापेक्षा शेजारी बसलेल्या मधुराकडे जास्त होते. पावसाची संथ सर खिडकीच्या काचेवर पडत होती आणि गाडीत मोगऱ्याचा सुवास तरवळत होता. अद्वैतच्या मनात नकळत त्यांच्या लग्नाच्या पहिल्या दिवसाच्या प्रवासाची आठवण जागी झाली. तो मनातल्या मनात विचार करू लागला की जेव्हा तो लग्नानंतर मधुराला पुण्याहून मुंबईला घेऊन येत होता तेव्हाही तो याच गाडीत आणि याच सीटवर बसला होता. पण त्या दिवशी त्याच्या मनात प्रचंड राग होता, एक भयंकर अहंकार होता. त्याला वाटत होते की त्याच्यावर हे लग्न लादले गेले आहे आणि तो मधुराला कायमचा दूर ठेवेल. त्या प्रवासात त्याने मधुराकडे एकदाही प्रेमळ नजरेने पाहिले नव्हते. उलट तो तिच्या साधेपणाची मनातून थट्टा करत होता. पण आजचा हा प्रवास किती वेगळा होता. आज अद्वैतच्या मनात तो घमेंडीचा वादळ नव्हता, तर मधुराला गमावण्याची भीती आणि तिच्याबद्दलचे अथांग प्रेम होते. आज त्याला मर्सिडीजच्या वेगापेक्षा गाडी हळू चालावी असे वाटत होते, जेणेकरून मधुरासोबतचा हा प्रवास कधीच संपू नये. अद्वैतने डावा हात स्टिअरिंगवरून काढला आणि खाली ठेवून मधुराचा मऊ हात आपल्या हातात घेतला. त्याने तिच्या हाताच्या बोटांमध्ये आपली बोटे गुंफली. मधुराने अद्वैतकडे पाहिले. तिच्या डोळ्यांत एक सुखावणारा आनंद होता. अद्वैतने तिच्या हातावर एक ओझरती चुंबन घेतले आणि म्हणाला, त्या दिवशी पुण्याहून येताना मी तुला खूप दुखावले होते ना मधुरा. मला माफ कर, पण आजचा हा प्रवास आपल्या आयुष्याचा खरा आणि नवा प्रवास आहे. मधुराने त्याचा हात अजून घट्ट धरला. त्या दोन वेगवेगळ्या किनाऱ्यांचा प्रवास आता एकाच दिशेने सुरू झाला होता. गाडी मुंबईतील एका अतिशय अलिशान 5 स्टार हॉटेलच्या बँक्वेट हॉलसमोर थांबली, जिथे बिझनेस डिनर मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. अद्वैत आणि मधुरा एकत्र हॉलमध्ये दाखल झाले. जशी मधुराची पैठणी साडीतील आणि पारंपरिक नथ घातलेली राजेशाही एंट्री झाली, तेव्हा संपूर्ण हॉलमधील बिझनेस पार्टनर्स, बडे उद्योगपती आणि अद्वैतचे हायफाय मित्र पाहतच राहिले. नेहमीप्रमाणे अद्वैतची ती मैत्रीण तानिया तिथे हजर होती. मधुराचा हा पैठणीतील लूक पाहून तानियाच्या पोटात पुन्हा जळफळाट झाला. ती तिच्या काही मित्रांसह अद्वैत आणि मधुरा उभे होते तिथे आली. तानिया उपरोधाने म्हणाली, ओह अद्वैत, आज पुन्हा तुझी वाईफ साडी नेसून आली आहे. ही एक इंटरनॅशनल बिझनेस मीटिंग आहे. इथे या जुन्या साड्या आणि नथ किती आउटडेटेड वाटतात. अद्वैत, तू तुझ्या कंपनीचे स्टेटस विसरला आहेस का? आजपर्यंत मधुराने स्वतःच्या स्वाभिमानाने तानियाला उत्तर दिले होते, पण आज मधुराला बोलण्याची गरजच पडली नाही. अद्वैत एक पाऊल पुढे आला. त्याचा तो जुना बिझनेस टायकूनचा तोरा जागृत झाला, पण यावेळी तो मधुराच्या रक्षणासाठी उभा होता. अद्वैत अत्यंत कडक आणि ठाम आवाजात म्हणाला, तानिया, माइंड युअर लँग्वेज. मीही आधी तुझ्यासारखाच असाच विचार करायचो, पण मी चुकीचा होतो. तू ज्या साडीला आणि नथला आउटडेटेड म्हणतेस ना, तो आपल्या देशाचा आणि संस्कृतीचा सर्वात मोठा क्लास आहे. तिच्या संस्कारांनी, तिच्या बुद्धिमत्तेने माझ्या संपूर्ण विश्वाला एक नवा आकार दिला आहे. ती पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाची सुवर्ण पदक विजेती आहे. तिचे ज्ञान तुझ्या या वरवरच्या मॉडर्न जगतापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. सो, यापुढे माझ्या पत्नीच्या संस्कृतीबद्दल एकही शब्द बोलायचा नाही. अद्वैतचे हे शब्द ऐकून तानियाचा चेहरा काळवंडला. ती आणि तिचे मित्र गुपचूप तिथून निघून गेले. संपूर्ण हॉलमध्ये अद्वैतच्या या करारी बाळण्यासाठी टाळ्या वाजल्या. अद्वैतने सर्वांसमोर मधुराचा हात हातात घेतला आणि अधिकृतपणे तिची ओळख करून दिली. मीट माय वाईफ, मधुरा अद्वैत, द रिअल क्वीन ऑफ माय लाईफ. मधुराच्या डोळ्यात अभिमानाचे आणि आनंदाश्रू आले. मीटिंगचे मुख्य कामकाज संपल्यानंतर सर्व बिझनेस पार्टनर्स डिनर आणि गप्पांमध्ये व्यग्र झाले. अद्वैतचे डोळे मात्र फक्त मधुरालाच शोधत होते. तो बिझनेसच्या सर्व गोष्टी विसरून गेला होता. त्याच्यासाठी आता तिथे फक्त मधुराच त्याचे संपूर्ण विश्व होती. त्याने हळूच मधुराचा हात धरला आणि कोणाचेही लक्ष नसताना तिला हॉटेलच्या गच्चीवरील एका शांत कोपऱ्यात घेऊन गेला. बाहेर मुंबईच्या रात्रीची सुंदर रोषणाई दिसत होती.
हलका थंड पाऊस पडत होता, पण गच्चीवर शेड असल्यामुळे ते भिजत नव्हते. तिथले वातावरण कमालीचे रोमॅन्टिक झाले होते. संथ संगीत बॅकग्राऊंडला वाजत होते. अद्वैतने मधुराला एका खांबापाशी नेले आणि तिच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. मधुराची पाठ खांबाला टेकली. अद्वैतने आपले दोन्ही हात तिच्या बाजूने खांबावर ठेवले, ज्यामुळे मधुरा अद्वैतच्या मिठीच्या विळख्यात आली. अद्वैत, कोणीतरी पाहेल, मधुरा अत्यंत लाजून आणि दबक्या आवाजात म्हणाली. तिचे हृदय जोराने धडधडू लागले. पाहू दे मधुरा, संपूर्ण जगाला पाहू दे की मी माझ्या पत्नीच्या प्रेमात कसा वेडा झालो आहे. अद्वैतने तिच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत प्रेमळ स्वरात म्हटले. त्या अंधुक प्रकाशात मधुराची जांभळी पैठणी आणि तिची सोन्याची नथ कमालीची चमकत होती. अद्वैतने हळूच आपला हात पुढे केला आणि तिच्या अंबाड्यातून निसटलेला केसांचा एक बट तिच्या गालावरून बाजूला केला. त्याच्या बोटाचा स्पर्श मधुराच्या चेहऱ्याला झाला तशी ती शहारली. अद्वैतने तिचा चेहरा हळूच वर केला. मला माहीत आहे मधुरा, मी सुरुवातीला खूप घमेंडी होतो. मी तुला खूप त्रास दिला, पण तुझ्या साधेपणाने, तुझ्या समजूतदारपणाने माझ्या मनातील सर्व अहंकार मोडून काढला. मी लंडनमध्ये खूप काही शिकलो, पण नाती कशी जपावी आणि प्रेम कसं करावं हे मला पुण्याच्या या साध्या मुलीने शिकवले. आय लव्ह यू मधुरा, आय रिअली लव्ह यू. अद्वैतने पहिल्यांदाच आपल्या मनातील प्रेमाची जाहीर कबुली दिली. मधुराच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने तिचे दोन्ही हात अद्वैतच्या छातीवर ठेवले आणि त्याचे शर्ट घट्ट धरत म्हणाले, मी तुमच्या या कबुलीचीच वाट पाहत होते अद्वैत. मला तुमच्या श्रीमंतीशी काही घेणेदेणे नव्हते. मला फक्त तुमचा हा कोमल आणि प्रेमळ स्वभाव हवा होता. आय लव्ह यू टू. अद्वैतने क्षणाचाही विलंब न लावता मधुराला आपल्या मजबूत मिठीत ओढले. मधुरानेही आपले दोन्ही हात अद्वैतच्या गळ्यात अडकवले आणि ती त्याच्या छातीशी घट्ट बिलगली. त्या थंड रात्री पावसाच्या संथ सुरांमध्ये आणि मोगऱ्याच्या सुवासात दोन वेगळे किनारे आता कायमचे एका अथांग प्रेमाच्या सागरात विलीन झाले होते. रात्री उशिरा अद्वैत आणि मधुरा अत्यंत आनंदी वातावरणात घरी परतले. अद्वैतने घराचा दरवाजा उघडला तेव्हा हॉलमधील लाईट्स चालू होत्या. दोघांना थोडे आश्चर्य वाटले, कारण आईबाबा तर 10 दिवसांसाठी दिल्लीला गेले होते. त्यांनी हॉलमध्ये पाऊल ठेवले आणि समोर पाहिले तर अद्वैतचे आईबाबा दोघेही सोफ्यावर बसून हसत मुखाने चेहऱ्याने चहा पित होते. आई, बाबा, तुम्ही तर दिल्लीला गेला होता ना, मग अचानक कसे आलात? अद्वैतने नवल वाटून विचारले. त्याचवेळी बाबा सोफ्यावरून उठले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत समाधानाचा आणि आनंदाचा भाव होता. त्यांनी अद्वैत आणि मधुराचे एकत्र हातात हात धरलेले रूप पाहिले. मधुराच्या अंगावरील ती पैठणी पाहिली आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. बाबा हसून अद्वैतच्या जवळ आले. त्यांनी अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अरे अद्वैत बाबा, आम्ही दिल्लीला गेलोच नव्हतो. आम्ही फक्त मुंबईतीलच एका जवळच्या नातेवाईकाकडे थांबलो होतो. अद्वैत आणि मधुरा दोघेही स्तब्ध झाले. म्हणजे? पण तुम्ही तसे का केले? मधुराने विचारले. तेवढ्यात अद्वैतची आई पुढे आली. तिने मधुराला जवळ घेतले आणि म्हणाली, बाळा, आम्ही हे मुद्दाम केले. अद्वैत लहानपणापासूनच खूप घमेंडी आणि स्वतःच्या स्वातंत्र्याच्या धुंदीत राहणारा होता. तू आल्यापासून तो थोडा थोडा बदलत चालला आहे. तो जरी बदलला तरी तो स्वतःचा बदल कधीच स्वीकार करणार नव्हता. आम्हाला माहीत होते की जोपर्यंत आम्ही घरात आहोत तोपर्यंत हा तुझा स्वीकार करणार नाही आणि स्वतःचा अहंकार सोडणार नाही. म्हणून तुमच्या बाबांनी ही योजना आखली. आम्ही मुद्दाम 10 दिवस बाहेर जाण्याचे नाटक केले, जेणेकरून या मोठ्या घरात तुम्ही दोघेच राहाल, एकमेकांच्या गरजा समजून घ्याल आणि अद्वैतचा तो कोरडा मुखवटा गळून पडेल. बाबांनी अद्वैतकडे पाहत म्हणाले, अद्वैत, बाहेर गेल्याचा खूप मोठा फायदा झाला आहे. आज मी तुला आणि मधुराला ज्या पद्धतीने एकत्र हातात हात धरून हसताना पाहिलं ना, त्या क्षणी माझ्या आयुष्याचे सार्थक झाले. तू तुझ्या अहंकाराचा त्याग करून या घराच्या लक्ष्मीचा स्वीकार केलास. हेच माझ्यासाठी सर्वात मोठे सुख आहे. आज 2 किनारे खऱ्या अर्थाने एकत्र आले आहेत. अद्वैतने खाली मान घातली. त्याच्या डोळ्यात पाणी होते.
तो पुढे झाला आणि त्याने आपल्या आईबाबांचे पाय धरून आशीर्वाद घेतला. मधुरानेही अद्वैतच्या शेजारी उभे राहून सासू सासऱ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. बाबांनी दोघांच्या डोक्यावर हात ठेवला आणि संपूर्ण घरात एक आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले. अद्वैतने मधुराकडे पाहिले आणि तिचा हात पुन्हा आपल्या हातात घेतला. अरेंज मॅरेजची जी रेशीम गाठ पुण्याच्या वाड्यात बांधली गेली ती आता प्रेमाच्या, आदराच्या आणि विश्वासाच्या एका अतूट बंधनात परावर्तित झाली होती. दोन पूर्णपणे भिन्न विचारसरणीचे किनारे आता एकाच नदीच्या प्रवाहात सुखाने पुढे चालले होते. येथे कथा संपूर्ण सुखात समाप्त होते. मित्रांनो, तुम्हाला अद्वैत आणि मधुराची ही दोन किनारे महाप्रेम कथा कशी वाटली? अद्वैतच्या अहंकाराचे विसर्जन आणि मधुराच्या स्वाभिमानाचा विजय तुम्हाला मनाला भिडणारा वाटला का? तुमची सर्वात आवडती घटना कोणती होती ते खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रंजक कथा पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.